राज्यभाषा सल्लागार समितीनेच हिंदी सक्तीला विरोध केलाय। हिंदी सक्तीचा GR रद्द करण्यात यावा अशी मागणीच समितीने केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरनं राज्यातलं वातावरण तापलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आता सल्लागार समितीनेच हिंदी सक्तीला विरोध केल्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं आहे। पाहूयात। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापलंय। आता थेट राज्यभाषा सल्लागार समितीनेच हिंदी सक्तीला विरोध केलाय। हिंदी सक्तीचा GR रद्द करावा अशी मागणीच समितीने केली आहे। समान देवनागरी लिपी असल्यामुळे मराठी विद्यार्थी 5वी पासून हिंदी शिकूनही त्यात पारंगत होतात। असं असताना पहिली पासून ती शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांवर एका अधिकच्या विषयाचा बोजा टाकण्याची काहीच गरज नाही। विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे आणि त्रिभाषा धोरण उच्च माध्यमिक वर्गापासून लागू करावं अशी डॉक्टर S राधाकृष्णन शिक्षण आयोगाची स्पष्ट शिफारस होती। हिंदी भाषेबाबतच्या सक्तीचा निर्णय प्रस्थापित धोरणापासून दूर जाणार आहे। त्रिभाषा धोरणाचा चुकीचा आणि राष्ट्रीय धोरणाला अभिप्रेत नसणारा अर्थ लावून हा निर्णय झाला असण्याची शक्यता आहे। मुळातच मराठी भाषिक विद्यार्थ्यांचं मराठी आणि इंग्रजी समाधानकारक नसताना ते वाढवण्याकडे लक्ष देण्याचं सोडून हिंदी भाषा सक्ती केल्यावर साराच गोंधळ होईल। राज्य शासनाने भाषा सल्लागार समितीच्या अहवालानुसार उत्तम मराठीसह उत्तम इंग्रजी हे धोरण स्वीकारलं असताना पहिलीपासून हिंदीला अनिवार्य करण्याचा निर्णय चुकीचा आहे। सरकारने हिंदी पहिलीपासून अनिवार्य करणं हा मराठी भाषेचा आणि भाषकांचा अपमान आहे। म्हणून शिक्षणाच्या कोणत्याच टप्प्यावर हिंदी अनिवार्य तर करू नये, उलट हिंदीचा झालेला दुष्प्रभाव कमी करण्यासाठी ती शक्य तितकी कमी करण्याचं आणि व्यवहारात किमान वापरण्याचं धोरण स्वीकारावं। मराठी भाषा धोरण 2024 नुसार 1ली ते 10वी पर्यंत सक्तीनं मराठी शिकवण्याच्या कायद्यात दुरुस्ती करून 12वी पर्यंत शिकवणं अनिवार्य करण्यास हिंदी सक्तीऐवजी अधिक प्राधान्य देणं आवश्यक होतं। हे एक प्रकारचं महाराष्ट्रावरचं भाषिक आक्रमण आहे आणि गेल्या 10-20 वर्षामध्ये महाराष्ट्राचं झपाट्यानं हिंदीकरण होत चाललेलं आहे। हिंदी भाषा लोक इथं रोजगारासाठी येतात, परंतु आपली हिंदी भाषा सोडत नाहीत आणि ती स्थानिक भाषा शिकत नाहीत, उलट आपल्यावर ते मजुरी करतात। अशा अनेक घटना घडल्या असताना एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये मराठीचं प्राधान्य असलं पाहिजे, सगळं व्यवहार मराठीत व्हायला पाहिजे असं भाषा धोरण आहे। राज्य शासनाने ते मंजूर केलं असताना त्याला हा छेद देणारा निर्णय आहे। जर आपण हा निर्णय आपण कायम राहिला आणि मुलं हिंदी शिकू लागले तर कुठलाही हिंदी भाषिक कधी मराठी शिकणार नाही। दरम्यान हिंदी भाषेच्या सक्तीला छगन भुजबळांनी विरोध केलाय। ज्यांना जी भाषा शिकायची आहे ती शिकू द्या, तज्ञांचा सल्ला ऐका असं भुजबळांनी म्हटलंय। हिंदीला तर काही लोकांना नाही, असं मोठमोठे शिक्षण तज्ञांनी सहज सांगितलं की तुम्ही सक्ती करू नका, ज्यांना जी भाषा शिकायची शिकू द्या ना। त्या पारदर्शीचे प्रांत त्याच्या भाषेत सुद्धा आपोआपच मराठी मुलं मुली जे आहेत ते शिकत असतात। मला असं वाटतं की तज्ञांचं सुद्धा आपण सगळ्यांनी ऐका, बसा आणि मग विचार करा की कंपल्शन शिकणं वेगळं आहे आणि कंपल्शन करणं त्या गोष्टीचं। कंपल्शन करायचं मराठी भाषेचं करा। तर मुंबईत राज्यात हिंदी शिकवली जायची तज्ञांच्या रिपोर्टनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। आमच्या दृष्टीने विषय साधा सरळ आहे, सक्तीचा विषयच नाहीये। मराठी भाषेचा सन्मान या सरकारने भाजपने वाढवला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या आंदोलनाला फुल स्टॉप भाजप आणि याच सरकारने दिलं। मातृभाषेमध्ये शिक्षण ही व्यवस्था या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने केली। बरोबरीने त्रिभाषा सूत्री याची आवश्यकता 2.5 वर्षाच्या खल चर्चा त्यातले तज्ञ या सगळ्यांच्या नंतर आलेली आहे। हिंदी मुंबईमध्ये आणि राज्यात प्रथमच शिकवल्या जाते असं नाही आहे। हिंदीच्या सक्तीवरनं राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महाराष्ट्रात हिंदी सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी केली जाते, मात्र दुसरीकडे एवढा विरोध होत असताना देखील सरकार मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।